मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नागनाथ नगरच्या आठवडा बाजाराला बघता बघता मोठा प्रतिसाद मिळू लागलाय. नागनाथ नगरच्या बाजारामुळे आसपासच्या गावांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झालीय. आठवडा बाजाराला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असल्याने गावच्या आर्थिक उलाढालीला चालना मिळाली आहे. सरपंच सतीश निकम यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या बाजारामुळे नागनाथ नगरला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे बाजाराच्या वाढत्या विस्तारामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालंय. नागेवाडी नागनाथ नगर ची सरपंच आल्यापासून या गावात सुधारणा चांगली झाल्या, महिलांची सोय झाल्या, बाजार चांगला भरतो, गावाला कचऱ्याची गाडी आली आहे. सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली हा बाजार भरत आहे. भरपूर प्रमाणात प्रतिसाद शेतकऱ्यांचा या ठिकाणी भेटत आहे. आमच्या गावचे आदर्श सरपंच सतीशदादा निकम यांनी हा बाजार इथं बुधवारचा भरवला आहे. या बाजाराचा मला एका गोष्टीचा अभिमान आहे की शेतकरी स्वतःच्या शेतात पिकलेला माल इथं आणून सन्मानाने विकते आणि त्यांना सरळ भाव मिळतोय. बायकांची सोय चांगली झालेली आहे. आपले ग्रामीण भागातल्या बायका आहेत का नाही, ते आसपासच्या सगळे इथे येते आणि बाजार करून जाते. ते बाजार पण छान मोठा भरतोय. बाजार काय बायकांचा ताप वाचला, चांगला बाजार भरतो आमच्या गावामध्ये. आणि सगळ्यात उत्तम सोय म्हणजे भाजीपाला ताजा ताजा मिळतो खायला. गावची काय प्रगती झाली सांगतोय आम्ही, हे आम्हाला आज अभिमान वाटतोय. सरपंचाची आमच्या पुण्य आहे आणि असा बाजार कधीच भरू शकला नव्हता, ह्याच्या मागे पण नव्हता. नागेवाडी अर्थात नागनाथ नगर येथे भरत असलेल्या आठवडा बाजाराला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून या बाजारामुळे नागेवाडीसह परिसरातील खेड्यापाड्यातील शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. बाजारपेठेची सुविधा गावातच उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी दूरच्या बाजारपेठेत जाण्याची गरज कमी झाली आहे. नागनाथ नगर येथील आठवडा बाजारामध्ये भाजीपाला, फळे, किराणा, घरगुती साहित्य, कपडे तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री होत आहे. त्यामुळे नागेवाडीसह आसपासच्या गावातील ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. आठवडा बाजाराच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने गावच्या अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळत आहे. सरपंच सतीश निकम यांच्या पुढाकारातून नागनाथ नगरच्या बाजारपेठेला नवे महत्त्व प्राप्त झाले असून बाजाराचा वाढता विस्तार आणि नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाला बाजारपेठेत उत्पादनाला थेट ग्राहक मिळत असून स्थानिक व्यापाऱ्यांनाही व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे. आसपासच्या खेडेगावातील ग्रामस्थांना नागनाथ नगरचा आठवडा बाजार आता सोयीची आणि जवळची बाजारपेठ ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात या बाजाराचा आणखीन विस्तार होऊन नागनाथ नगर परिसरातील एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आठवडा बाजाराला मिळणारा वाढता प्रतिसाद हा नागनाथ नगरच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देणारा ठरत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच सतीश निकम यांच्या पुढाकारातून नागनाथ नगरचा विकास दिवसेंदिवस अधिक बळकटी घेत असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या 2 वर्षापासून नागेवाडीत ते बाजार भरत आहे.
बाजार सुरुवातीला थोडा थोडा भरत होता, परत असा प्रतिसाद मिळायला लागला की भरपूर प्रमाणात व्यापारी यायला लागले. लोक विट्याला जायची बंद झाली. प्रत्येक बुधवारी इथं बाजारासाठी लोक इथंच बाजार करू लागले. आणि ह्या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावात आता 50 ते 70% लोक स्वतःच्या शेतात भाजीपाला पिकवतात आणि तोच भाजीपाला उत्पादन जे होईल ते इथं या बुधवारच्या बाजारात इथे आणून त्याची विक्री करतात. त्यामुळे गावची आर्थिक उलाढालीत पण सुधारणा झाली आणि लोकांना स्तोत्र झाले. या बाजारामुळं गोरगरिबांचे किंवा रोजगारानं जाणाऱ्या लोकांची विट्याला जायची तारंबळ होत होती. ते आता आमच्या गावातच सर्व सोयीनुक्त बाजार हा भरत असतो. भविष्यात ह्या बाजारासाठी विशेष असं बाजार पटंगण करायचा माझा मानस आहे आणि हा बाजार असाच भरत राहावं. तसेच ह्या बाजारात भाग्यनगर, गोडाचीवाडी, तिगणगादे, चिखळ असं आसपासच्या 4-5 खेड्यातून शेतकरी वर्ग बाजारासाठी इथे येत असतात. नागेवाडी गावामध्ये 1 वर्ष झालं अतिशय सुंदर आणि चांगला बाजार भरतो आणि आता विट्याला सगळं इथून माणूस बाजारात जात नाही. हे सरपंचाचे आमच्या पुण्य आहे आणि असा बाजार कधीच भरू शकला नव्हता. ह्याच्या मागे बी नव्हता. ते आता चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे आणि गावातली माणसं, गोडाच्या वाड्याचे, बापूच्या वाड्याचे, चिखलवडचे माणसं सगळे बाजारला येते, ते कारखान्यातले गावातले आहेत. तर असा एक सुंदर बाजार इथं भरतो. प्रत्येक बुधवारी इथं बाजार भरतो आणि सरपंचानेही केलेला आहे. तर विट्याला हे माणूस आहे आता बंदच झालेला आहे. नागेवाडीतच आता चांगला बाजार हा भरतो. सुभद्रा नलवडे, मी ह्या गावची ग्रामपंचायत सदस्य आहे. आमच्या कालखंडामध्ये तसं वास्तविक पाहता गेलं तर आमच्या ह्याच्यामध्येच आमच्या हा बाजार आम्ही भरवलाय आणि खूप चांगल्या तऱ्हेने बाजार भरतोय. लोकांचा प्रतिसाद सुद्धा आम्हाला खूप चांगला मिळतोय. त्यामुळं आम्ही अगदी आनंदित आहे. काहीतरी आमच्या कारखान्यामध्ये आम्ही काहीतरी करून दाखवलं. आम्ही तर सर्व सदस्य आहोत, सरपंच आहेत आणि आज आम्हाला बोलायचा चान्स मिळाले. आमच्या गावची काय प्रगती झाली हे सांगतोय आम्ही. हे आम्हाला आज अभिमान वाटतोय. मी अनिल निकम, इथं नागेवाडीमध्ये जवळजवळ 1 वर्ष झालं बाजार भरतोय. आमच्या गावचे आदर्श सरपंच सतीशदादा निकम यांनी हा बाजार इथं बुधवारचा भरवलाय. दुपारी 3:30 ते 4 वाजल्यापासून बाजार भरतो. सर्वोत्तम बाजार भरतो. ह्या बाजाराचा मला एका गोष्टीचा अभिमान आहे की शेतकरी स्वतःच्या शेतात पिकलेला माल इथं आणून सन्मानाने विकते आणि त्यांना सरळ भाव मिळतोय. व्यापाऱ्यापेक्षा इथं शेतकरी जास्त येते आणि त्यामुळं आम्हाला इतका आनंद होतोय. 4-5 गावातली, आजूबाजूच्या गावातली लोक संध्याकाळची येते, ती रात्रीच्या 9 वाजेपर्यंत इतका छान बाजार चालतोय की ह्या बाजाराचं कौतुक करण्यापलीकडे. पण इथं कसं झालंय, इथं शेतकऱ्याला स्थान आहे. इथं शेतकरी स्वतःच्या बाजारातला कष्ट केलेला माल आणून येतोय आणि सन्मानाने इथून आनंदाने जातोय. या ठिकाणी आपला नागेवाडीचा बाजार अतिशय मोठ्या प्रमाणात भरत आहे. नावानाव या ठिकाणी शेतकरी, सर्वसामान्य गरीब लोकवर्ग येथे येऊन आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, पोट भरण्यासाठी बाजारात बऱ्याच वस्तू घेऊन येतात. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह भरपूर प्रमाणात होतो आणि आर्थिक घडीला सहाय्य असं आर्थिक घडी त्यांची व्यवस्थित होत असते. सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली हा बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 1 ते 1.5 वर्ष झालं भरत आहे. भरपूर प्रमाणात प्रतिसाद शेतकऱ्यांचा या ठिकाणी भेटत आहे. सर्वसामान्य शेतकरी, गरीब अशा या बाजाराला भरपूर प्रतिसाद देत आहे आणि सोयीस्कर म्हणजे सिटी पासून 10 किलोमीटर अंतरावर जवळ आपले गाव नागेवाडी असं आहे. तरीही या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी बाजारात येत आहे. संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत हा बाजार भरत असतो. त्या सर्व प्रकारचे बिना केमिकल युक्त या ठिकाणी फळं, औषधाचा न वापर करता या ठिकाणी भाजीपाला सर्व भेटत आहे. माझं नाव रमेश बाळकृष्ण बसमे, राहणारा बेटा. आता नागेवाडी बाजार करून जवळजवळ 1 वर्ष झाले. बाजार 1 नंबर चालतो आणि यात आम्हाला सरपंच चांगला सहकार्य लागतो आणि बाजार भरतात. थोडा पहिल्यांदा सुरुवातीला कमी भरला, पण हळूहळू वाढत गेला आणि वाढत सरपंच सहकार्य असल्यामुळं आम्हाला चांगलं उत्स्फूर्त बाजाराला उत्स्फूर्त मिळतो. बऱ्यापैकी चांगला उत्स्फूर्त आम्हाला बाजाराला मिळतो. व्यापारी पण बऱ्यापैकी वाढलेले आहेत आणि ग्राहक पण बऱ्यापैकी वाढले आहेत. त्यामुळे काही अडचण नाही. बाजारला 1 नंबर बाजार भरतो. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर.
20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक